वासुदेव शाश्वत अभियानातर्फे हार्दिक स्वागत। तुम्ही वासुदेव शाश्वत अभियानाच्या या कार्यात सहभागी झालात, मी तुमचा मनापासूनचा ऋणी आहे। कोण पाध्ये काका माहिती नाही, कुठेतरी यूट्यूब चॅनलला काहीतरी बघितलेलं त्यांचं, आणि न कुठलं काही डोक्यामध्ये विचार आणता सगळ्यांनी 7,800 रुपये भरले या जगतात। थोडं मोठं काम आहे असो, त्याबद्दल पुन्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि मनापासून सगळ्यांचं अभिनंदन। विकेंद्रिय गणागणी अभिरता परब्रह्मणे कलौ श्रुतिपदपथावने कीर्तनयो अवतीर्ण स्वयं करात् सुखमण्डलु कुमतखण्डने दण्डभृत् वदः प्रतवत्सलो जयति वासुदेवो यति। सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे, बोला सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे। कामाची तरी नष्टची होती, आशा तृष्णा मन दुरती, कुठे जावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे भजनी सादर व्हावे। बहुविपिनीचा मन भयंकर शूरधारे परी म्हणती कविवर, सद्गुरु येऊनी धरतीला बळी कर, अमर कियावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। पितिले माझा अंतपासी मददीनासी काय मागसी, विश्वासा तू पालक अससी, मनी समजावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। माझा धावा अमर सोनी दंडक मंडलो करी घेऊनी, देशी तू आले ओदाओनी, आसन द्यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। पीठावर गुरुवे बैसले भजनी प्रेमाचे पुर आले, सीतारामी चित्तरंगले, सात्विक व्हावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। श्री वासुदेव गुरुला मुनिनंदनाला आदि तरुणी वंदन साजवंदनाला, संसार ताप अवघा बुधोष माया, वर्णू आता गुरुकथा मन ही रमाया, श्रोता वक्ता श्रीमद वासुदेव गुरु पार्वती पते हर हर महादेव, सद्गुरुनाथ महाराज की जय। नर्मदे नर्मदे नर्मदे। क्या
थोडंसं नामस्मरण करूया, मग सुरुवात करूया. आपण मी सांगेन तुम्ही म्हणायचं, मी सांगेन तुम्ही म्हणायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री. आत्ता जो तुम्ही जप म्हटलात, हा जप श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींना स्फोरलेला आहे. अनेक दत्त संप्रदायामध्ये स्तोत्र पद जी म्हटली जातात ती स्वामी महाराजांची पदं म्हटली जातात. त्यातला हे या तुम्ही अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात जा, साईबाबांच्या मंदिरात जा, तुमच्या गजानन महाराजांच्या मंदिरात जा, जिथे सद्गुरूंचं कार्य चालतं त्या तिथे हा मंत्र म्हटला जातो, सामूहिक मंत्र म्हटला जातो. काय काय माणसाच्या जप करतात 108 माळा, काय काय म्हणते ते 108 माळा करतात, 10 माळा 8 माळा. त्याची उत्पत्ती कशी झाली? स्वामी महाराज ब्रह्मावर्ताला होते. जसं गरुडेश्वरमध्ये त्यांनी चातुर्मास केला तसं त्यांनी ब्रह्मावर्ताला चातुर्मास केला. आणि त्या चातुर्मासाच्या वेळी त्या गावामध्ये आली होती प्लेगची साथ. चातुर्मासामध्ये 2 महिने एके ठिकाणी संन्यासी राहतात. आपला चातुर्मास 4 महिन्याचा असतो, त्यांचा चातुर्मास 2 महिन्याचा असतो. आणि 2 महिने त्यांनी ते वास्तव्याला असताना प्लेगची साथ आलेली होती. आणि प्लेगच्या साथीमध्ये प्रत्येक घरातली एक व्यक्ती जात होती. पुढे ह्या घरातली गेली त्याला सोडून येत आहेत, तो परत बाजूच्या घरातला कोणतरी गेला त्याला घेऊन जा, असं सगळं चाललेलं होतं. आणि त्याची गावातली मंडळी महाराजांकडे आले. महाराज मंदिरात राहायचे, कुणाच्या घरी उतरायचे नाही किंवा झोपडी बांधून राहायची. ब्रह्मावर्ताला ते गेले, त्यांनी तिथे झोपडी बांधली होती. त्या झोपडीचं रूपांतर देवळामध्ये पुण्याचे मला वाटतं का महाराज त्या मला नाव आठवत नाही,
त्याने जिथे मोठा आता मठ बांधला आहे, भक्तनिवास बांधला आहे, ब्रह्मावर्ताला गेला तर त्याचं नाव बिटूर म्हणून आहे. ब्रह्मावर्ता जिथे बिटूर म्हणून आहे त्या तिथे बांधलेलं आहे. तर त्या ब्रह्मावर्ताला असताना अनेक भक्त गावातली मंडळी त्यांना भेटायला गेली. स्वामी महाराज की गावामध्ये एवढी दुःखद घटना घडत आहेत, त्याच्यावर उपाय काहीतरी सांगावा. तो म्हणाला दैवी कोप आहे हा, आणि याच्यासाठी कलियुगामध्ये नामस्मरणासारखं दुसरं काही नाही. आणि सप्ताहाच्या सप्ताह त्यांनी नामस्मरण केलं, आणि शेवटच्या सप्ताहामध्ये त्यांना जो स्फुरलेला आहे तो हा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा. महाराज उठले आणखी मोठमोठ्याने म्हणायला लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि तो आज आपण याचे म्हणतो. स्वामी महाराज कुरवपूरला होते. कुरवपूरला असताना चातुर्मास केला त्यांनी. श्रीपाद श्री वल्लभांचं निजानंदाचं स्थान. किती गेले कुरवपूरला तर हातवर नीट करा म्हणजे मला लक्षात येईल. कुरवपूरला 1 2 3 4 5 6 7 त्या तिथे तुम्ही जर बघितलं असाल तर मोठा पार आहे, बरोबर आहे, आणि त्याच्या पाठीमागे गुफा आहे. तिथे महाराज बसून तपश्चर्या करायची. महाराजांच्या कृपेनं त्या गुफेत बसून पारायण करण्याचा योग आम्हाला आलेला आहे. त्या तिथे पारायण केलेलं आहे. महाराजांनी पुष्कळ साधना करून घेतली आहे, करून घेत आहेत. हे एवढं मोठं कार्य मला कोणतरी म्हणत होतं की तुम्ही कसं काय हँडल करता. म्हटलं मी काय हँडल करत नाही, करून घेणारे ते. कर्दळी वनामध्ये होतो आणि कर्दळी वनाने 205 माणसं घेऊन जाणारा एक मात्र पाद्य झाला. 5 गाड्या घेऊन जात होतो. व्हिडिओ आहे तर बघाल तर तुम्हाला दिसेल. 5 गाड्या जात आहेत सगळ्यांनी आम्ही तिथे होतो. आणि कर्दळी वनामध्ये तिकडे आम्ही दत्तयाग करतो. आता 2-3 दिवस बघताय माझा आवाज कसा, कंडक्टरी आवाज आहे सगळा. लोकांना वाटतं ओरडून बोलत आहेत का रागवून बोलत आहेत. मला रागबीक काही नाही. रागबीक कसं आणायचं, इथे सोडून जायचं सगळं, पण काम व्हायला पाहिजे. तर त्या दिवशी दत्तयाग करताना माणसं काय काय पुढे येत. दत्तयागामध्ये मी कुणालाही आवती घालून देत नाही. हे आमचे गुरुजी लोक बिझनेस करतात म्हणून लोकांना सांगतात ह्याने आवती घाला. चुकीचं आहे, चुलीमध्ये घालतात. तुम्ही पहिला संकल्प करता, त्या संकल्पामध्ये धरलं जातं की आपण आज काय करणार. आणि मी त्याच्यामध्ये सगळ्यांच्या वतीने एका कपलला बसवतो आणि त्यांच्याकडनं करून घेतो की हे आमचे पॉवर ऑफ अटर्नी ते दोन वकील आलेले आहेत, त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी लिहून देतात, ते हे माझं काम बघतील. तसं ते दोघांना वासुदेव शाश्वत अभियानातर्फे सगळे आलेल्या भक्तांच्या तर्फे तुम्हाला बसायला दिले, आणि हे जे काय पुण्य आहे हे तुमच्यापेक्षा जास्त त्यांना मिळून दे असा संकल्प असतो. आणि आम्ही किती करणार आहोत. 10,000 जप केलेला आहे, 1,000ची आवती येते, 1,000 आवती देणार, त्याच्यावर 1,001 आवती देणार नाही असा संकल्प असतो. आणि मग ती काही मंडळी अशी येत होती आम्हाला त्या करायला. आणि सर्वात महत्त्वाचं रागवू नका, बायका पुढे जास्ती असतात. बायकाला अधिकार नाही, बायकाला फक्त हात लावायचे. काही न करता नुसतं घरात बसून राहिलात तरी 50% तुमच्याकडे ऑटोमॅटिक येणार. अध्यात्मातलं सांगतो 50% तुमच्या खात्यामध्ये आलंच जमा. पण सगळ्या बायका नाही करणार. पण इथे तसं नाही आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पुरुषांनी करायचं आहे. आणि त्याच्याकडनं एक यज्ञयागादी कर्म केल्याने आपल्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी यज्ञयागादी कर्म करावं. पैसे कमवण्यासाठी कोण गुरुजी करत नाहीत. ते करत असताना सुरुवातीपासून जर बघाल तर आमची संस्कृती इतकी चांगली आहे की दशग्रंथी ब्राह्मण जरी तुमच्याकडे आला, त्याने 10 ग्रंथ पाठ केलेले आहेत आणि तो तिथे तुमच्याकडे गुरुजी म्हणून आला, आजीवन घ्यायला देणार केशवायन मा, नारायण मा, माधवायन मा, गोविंदायन पाणी सोडा, आणि मग परिभांडणं देणार. त्यांच्याकडे कार्यक्रम झाले त्यांना कळेल. परिभांडणं आणखी नारळ घ्यायला देतात आणि सांगतात देवापुढे जा, देवाला घरामध्ये जो काय आम्ही केलेला देवाला आहे रोज पुजतो त्याला पहिलं ठेव. मग काय कर, घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार कर. मग सांगतात ते फोटो लावलेत ना तुम्ही त्यांना नमस्कार करा, आणि मग सगळ्यात शेवटी मला नमस्कार करायला. ही आमची संस्कृती आहे. दशग्रंथी ब्राह्मण सुद्धा आला तरी पहिला नमस्कार आपल्याला करून घेत नाही. मला काही माणसं म्हणतात हो काका तुम्ही जेवलेत का, काका तुम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे, मी तुमच्याच पैशाने खाणार आहे, माझे काही वेगळे पैसे भरलेले नाही, मग मी आधी कसं काय जेवू. मग मी सगळ्यात शेवटी बसतो. काय नाही, आम्ही काम करणाऱ्या माणसांबरोबर बसतो मी. मग ते खुश होतात. कुठलाही माणूस आमच्याबरोबर बसत नाही, काका आमच्याबरोबर जेवायला बसतात. त्यांनी लिहून दिलेलं आहे. एक होता कंडक्टरमध्ये आठवडीच्या क्षणांमध्ये त्यांनी दिलं एकाने लिहून की आम्ही अनेक यात्रेमध्ये जातो पण पाते काकांसारखी यात्रा वेगळी. माणसं आहेत ती. सकाळी त्यांना जर मान नाही दिला तर तुम्हाला 8:30 वाजता नाश्ता मिळेल का. गिव्ह अँड टेक.
तुम्ही त्यांना द्या, आपण परत घ्या. सकाळी 3:30-4 वाजता उठून ते जेवण करायला सुरुवात करतात. मग त्यांना पहिल्या 5:30 वाजता चहा तयार असतो. न सांगता उठवायला जावं लागत ते मला, ते चहा करतात. हे कशामुळे? तर त्यांना सुद्धा मी अशीच रूम राहायला देतो. मी माझ्या वेगळ्या खोलीत राहणार आणि त्यांना सांगणार किचनमध्ये झोपा. मुळीच नाही. 2 तास 4 तास ते झोपतायत. कधी बेडवर झोपणार अशा पुक पुक वाजण्याला बेडवर. मग ते खुश होतात, काकाने मला दिले. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आत्तापर्यंत कुठलेही आलेले आचार्य माझ्याबरोबर परत नाही आल्याचं होत नाही. प्रत्येक वेळेला तेच असतात, जे जुने मंडळी आले ते विचारतात, आता हा कुठे, आता तो कुठे, आत्ता का नाही आला. इतकं प्रेम त्यांनी दिलेलं आहे सगळ्यांना. आलेल्या पॅसेंजरला, माझी माणसं नाहीत, ही आमची माणसं आहेत. जेवण कसं झालं आहे, भाजीने मीठ पीठ लागलं, असं तेच विचारायला जातात. मी नाही जात. ते आत्ता तुम्हाला विचारत होतो मी कसं काय. सांगायचं कारण काय आहे की तुम्ही जे द्याल त्याप्रमाणे मिळतं. यज्ञ यागादी कर्मामध्ये तुमच्याकडे पुण्यावाचन करून जा. त्या पुण्यावाचनामध्ये नांदी श्राद्ध असतं. नुसतं पुण्यावाचन नाही. म्हणजे पहिल्यांदा आमच्या पाठीमागच्यांचा स्मरण करतात, गुरुजी सांगतात हे घ्या, आणि मग चिल्लर देतात हातामध्ये, त्यांच्या नावाने सोडा. ॲक्च्युली तेवढ्या माणसांचं भोजन द्यायचं असतं, पण शॉर्टकट आमच्याकडे. गोप्रदान आहे, गाईचं दान करतात. तिथे जो सांगतात की हे काम करा, एवढीशी मूर्ती आणली नसते गायची, त्याच्यावर पाणी घाला. आणि आता कोणाला गाय द्यायला गेलं तरी कोण घेणार नाही. ते केल्यानंतर मुख्य देवतेची स्थापना असते, बाजूला नवग्रहाची स्थापना असते. नवग्रहांचं स्मरण केलं जातं. आपल्या कुंडलीमध्ये नवग्रह आहेत, त्याची शांती केली जाते. सगळं केल्यानंतर, आहुती दिल्यानंतर क्षेत्रपालाची पूजा केली जाते. जो आमचा क्षेत्रपाल जिथे आम्ही राहतो त्याची आठवण केली जाते. त्याला बळी दिला जातो की बाबा हे दे. म्हणजे काय, भात करतात, त्याच्यावर गुलाल वगैरे घालतात, मग काठी ठेवतात. बघितलं असेल तरी कोणी काय केलं असेल. ही काय आहे, हे आमची संस्कृती आहे. आणि सगळ्यात शेवटी झाल्यानंतर तिथे आम्ही जी काय कर्म करत असताना आपल्या ज्याच्यामध्ये अशी आहे, कुत्र्याचं श्राद्ध आहे. म्हणजे ज्यांच्यापासून आपण आनंद घेतलाय, उपभोग घेतलाय, त्यांच्या नावाने पण श्राद्ध असतो. ते सांगत नाहीत पण गुरुजी, का तर त्यांच्यामुळे आम्ही झाडाचं श्राद्ध आहे. कुत्रा मांजर आम्ही जे पाळलेले गाय बैल त्यांचं श्राद्ध आहे. जे आपल्याला माहिती नाही त्यांचं आहे. आणि अशी आठवण केल्यानंतर तुमच्या पाठीमध्ये उभा राहणार नाही काय देव. आणि याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये यज्ञ यागादी कर्म करावं असं माझं. आणि महाराज जिथे जायचे त्या तिथे यज्ञ यागादी कर्म करायचे. अनेक मोठमोठे यज्ञ यागादी कर्म केलेले, सांगायला वेळ नाही. पण आपल्याला मला वाटतं कितीला 7 लाख मिळेल ना. आता तुम्हालाच विचारलेलं बरं. जय गुरुदेव. पहिल्या सीटवर बसलेल्या माणसाला विचारायचं आणि पहिली खिडकी तर 7 वाजून 20 मिनिटं 25 मिनिटं आहे. तर आपण पहिले आर्य आहोत. कोण आहोत आपण? आर्य आहोत. आणि आम्ही अग्निपूजक आहोत. 12व्या शतकामध्ये आम्ही मूर्तीपूजक झालो. आणि या मूर्तीपूजकामध्ये सुद्धा ही यांनी बनवलेली आहे, तेवढं काही दिसत नाही चांगली त्याच्यात. म्हणजे आम्ही ठरवणार मूर्ती कशी दिसते. मूर्तीमध्ये देव आम्ही आणतो. मूर्तीमध्ये देव आम्ही आणतो. गुरुजीला बोलून प्राणप्रतिष्ठा करता ती वेगळी, पण तुम्ही नुसती एक मूर्ती रोजची घ्या आणि तिला उत्पत्ती दाखवा. जर तुमच्याशी ती बोलायला लागली तर मी काही हवे. कारण का, हे हृदयीचे ते हृदयी घात. देवत्व स्वामी महाराज म्हणायचे, देव पहावयासी केले देव होऊनही ठेले. आम्ही महाराजमयी झालो, वासुदेवानंद सरस्वती झालो. रक्ता नुसतं स्वामीचं नाव घेतलं तरी हृदय भरून येतो. कारण काय आहे माहिती, माणूस दुसऱ्याला फसवू शकतो, भस्म लावून गळ्यात माळा घालून सगळं. अंतरंगाला फसवू शकतो का? मुळीच नाही. मी काय आहे हे मला माहिती आहे. आणि हे लक्षात ठेवून काम केल्यानंतर तो जो काय आनंद आहे, कुठलं डोक्यामध्ये काही राहत नाही. मी रोज सांगतो सगळ्यांना, अध्यात्म हे याचा खेळ नाही. त्याला समजावा. ओके, मग ताईने मला विचारलं, आम्ही तिथं चालत गेलो आणि इथे आलो, आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली की नाही. म्हटलं झाली. तुम्ही इथं गेलात, असे फिरून आलात, मंदिरात दर्शन घेतात, परत येताना तुम्ही इथेच आला नव्हतात, फक्त तेव्हा गाडीने आलात. ओके, मग याची इच्छा होती एवढी तू गाडीने दे, बाकीचं पायाने फिर. याला शिकलो. गेल्या वेळी माझ्यावर आलेले काही माणसं होती, त्याच्यातले मला वाटतं त्यावेळेस 8 की 9 माणसं गाडीने जाणार होती. त्यातला एक माणूस म्हणतो, गाडीने प्रदक्षिणा केली तर खरंच होती का हो? म्हटलं मुळीच होत नाही. हे तुम्ही तुमच्या डोक्याने ठरवलं गाडीने करतो म्हणून. प्रदक्षिणेचा अर्थ काय? परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. ज्या गोष्टीला घालायच्या ती दिसली पाहिजे त्या बाजूला. तुमची गाडी 5 किलोमीटर लांब, कशी काय दिसणार?
मग आता काय करू म्हटलं, काय नाही, बाटली घ्या, पाणी भरा नर्मदे, तर तिला बोलून फिरा, गाणे परी करा. तो काही बेस्ट करून तो दिला. 2 तास तरी गाडी तू कशाला फिरतो, इथेच बघ महाराजांच्या मठामध्ये आणि म्हणत बघ नमोगुरे वासुदेवाय नमोगुरे वासुदेवाय नमो. असं का जप पण झाला, महाराजांचं दर्शन पण झालं, डोक्यातले विचार गेले, 2-3 तास बायकोचा त्रास नाही, मग तिथे एकटा जय गुरुजी. बायको म्हणजे बायको असते हो. कधी मंद दिव्याची वाट असते तर कधी पेटलेली मशाल असते. ती घरात असते तर तिच्याशी जराही पटत नाही, ती घरात नसते तिच्याशी मुळीच करमत नाही. बायको म्हणजे बायको असते, कधी मंद दिव्याची वाट असते तर कधी पेटलेली मशाल असते. आमच्या घरी पै पाहुणे येतात, त्यांची सेवा ती चांगली करते. म्हणजे मित्र आले, घरातले पाहुणे आले, दुसऱ्या दिवशी चांगली ओळख करून देते ती. काय तो तुमचा मित्र किती आवडत, 2दा पोळे मागून घेतलं. वंसा आले होते ना, त्या म्हणजे सगळं पाठीमागचंच काढत बसतात. आता विषय काळा सोडा ती, म्हणजे ही सगळी ओळख पाठीमागच्या पुढे लेक्चर माझी पुढे 2-4 दिवस देत बसते. बायको म्हणजे बायको असते, बायको म्हणजे बायको असते, कधी बंद दिवायची वाद असते तर कधी पेटलेली मशाल असते. घरातले सगळं सामान ती नेटकेटकं ठेवत असते, सगळं काही प्रत्येक ठिकाणी असतं. बँकेचा हप्ता कधी भरायचा तिला पक्का माहिती असतो. सकाळी जाताना रोज आठवण करून देते, रुमाल घेतलात का, चावी घेतलीत का. तुम्ही नुसते सरबटलेले लक्षातच ठेवत नाही, हे बघा सगळं काढून ठेवलंय. हे सांगणारी फक्त एक मात्र हुकूमतनी सांगणारी अशी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे बायको. बायको म्हणजे बायको असते, कधी मंद दिवायची वात असते तर कधी पेटलेली मशाल असते. तिच्याच कृपेने मी गाडी घेतो, तिच्याच कृपेने मी गाडी घेतो, गाडी चालवायला बसतो आणि फिरत असतो, लॉंग ड्राईव्हला जात असतो. आणि पुढे गर्दी होते आणि लॉंग ड्राईव्ह चालत असताना समोर बघतो, बघताय काय पुढे, म्हैस आहे म्हैस. म्हणते काय पुढे काय बघताय, म्हैस आहे म्हैस. मी होते म्हणून राहिले हो, दुसरी कोण असते तर कधीच निघून गेली असती. तुमची काय, माझी काय, यांची काय, सगळ्यांची बायको हेच म्हणत असते, हेच म्हणत असते, हेच म्हणत असते. बायको म्हणजे बायको असते. मजेची गोष्ट आहे, भगवंताने हे कसं रसायन बनवलेलं आहे की वासुदेवानं तर सरस्वतीला पण सोडलेलं नाही, ब्रह्मा विष्णू महेशला पण सोडलेलं नाही. न तर दत्त अवतार झाला नसता, त्यांना कळत नव्हते का हो. ब्रह्मा विष्णू महेश व्यभिचारी होते का आमचे, लग्न दीक्षा दे सांगायला. पण ह्याचा सुद्धा अर्थ तो पाडलेला नाही आणि तो महाराजांनी मला दिला. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश येतात अनुसईकडे आणि ओम भवंती भिक्षाम दे, ही काय आहे मनामध्ये तुमच्या जे काय आहे ते मी मनइच्छित तुम्हाला खायला घालीन, जे काय असेल ते मी तुम्हाला, तुम्ही मागा फक्त, मी दिलं समजा. हे आल्यानंतर काय म्हणतात त्याच्यामध्ये गुरुचरित्रात दिलेलं आहे, नग्न भिक्षा दे. त्या शब्दाचा अर्थ आहे अग्नीला स्पर्श न झाला अशी मला भिक्षा दे. कळतं ना, अग्नीला स्पर्श न झाला अशी मला भिक्षा दे. ती म्हणते दिला, पतीचं स्मरण करते, पतिव्रता होते, स्मरण करते आणि पाणी शिंपडतो. त्यांच्या तिथं पदस्पर्शाचं केलेलं, लहान बालकं होतात आणि तृप्त होतात. मग नारद मुनी जातात, नसती लपडी कशाला गेली त्यावर बघायला, खाली काय झालंय तुमचे ते. मग ती येते खाली बघतात आणि आता आमच्या नवरा कोण नाही तर मी उचलला तर हा विष्णू असायचा, हा शंकर असं नको. तिलाच सांगतात, पुन्हा ती पाणी शिंपडते आणि ब्रह्मा विष्णू महेश प्रगट होतात. असा कथाभाग गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे. ज्याने वाटलं त्यांना सांग. ह्याच्या पुढली गोष्ट त्यावेळी तिथे मागून घेतात ती वरदान की तुमच्यासारखे 3 तत्व असलेलं पोट माझ्या पोटी जन्माला या, तथास्तु म्हणतात आणि जातात. काही दिवस होऊन जातात आणि एक प्रसंग असा येतो की एक साध्वी, दत्त महात्म्यामध्ये कथा आहे, काय करते, तिचा नवरा जो आहे काश्यप गोत्र उत्पन्नी ब्राह्मण आहे, सावित्री नाव तिचं आहे, आणि तो वेश्येच्या आधीत जातो. आणि वेश्येच्या आधीत गेल्यानंतर तो तिकडेच जाऊन राहायचा, सगळं पैसा सगळा उडवायचा. पैसे सगळे उडवल्यानंतर एक दिवस त्याला क्षय रोग होतो, आता का त्यावेळेचा क्षय, आणि त्याला ते हाकलून देते त्याला. आणि येते कुठे होतो, परत आपल्या घरी येतो. सावित्री त्याला जवळ देते, औषध काय पाणी करते, सगळं औषध पाणी दिलेलं आहे. आता उठून बसायची ताकद आली आहे, सगळ्यांनी खिडकीत बसलेला असतो, त्याची परत जाताना दिसते. हातमारायला जातो तो खाली पडतो. ती बाहेर नाही दिली, मग ते काय झालं, आणि मग ती खरं सांगतो तो, ती अशी जात होती, मला बघितलं आणि मला परत तिला जरा बोलवावं असं वाटलं. काय कुणाला काय वाटेल का ते सांगता येत नाही. आणि ठीक आहे, काय बोलत नाही ती. दुसऱ्या दिवशी बसून सकाळी
त्या वारंगणाच्या बाहेर जाऊन सकाळी पहाटे घालून सडा संवर्धन करून रांगोळी वगैरे काढून यायची. त्यांचा रात्र पहाटे बंद होतो. दुसरीशी उठल्यानंतर बघतो तर माझ्या दरवाज्यात हे अवसर कोणी केलेलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 4-5व्या दिवशी म्हणते नाही थांबलं पाहिजे, बघायला पाहिजे. आणि 5व्या दिवशी जागी राहते. तेव्हा सावित्री तिथे असते काम करत. सावित्रीला विचारते तू हे असं येऊन काय करतोस माझ्या इथे, काय आहे ते? माझा नवरा तुमच्याकडे यायचा माहिती आहे ना? हो, त्याला तुमच्याकडे एकदा यायची इच्छा आहे, तुमच्याकडे परत तुमच्याकडे यायची इच्छा आहे. काय माहिती आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून ते निघायचं असेल ना तर सगळं कसं पाहिजे, मन प्रसन्न, आता मला सगळं मिळालं असं पाहिजे, म्हणजे ती मुक्ती आहे. मुक्ती कुणी बघितली आहे का? समाधान नावाची चीज आहे, ती फक्त मुक्ती आहे. आम्ही म्हणतो वैकुंठात गेले, कोण कुठे गेला कोणाला माहिती नाही. स्वर्गलोकात गेले, कोण कुठे गेला नाही, तो गेला, मग त्याची फक्त बॉडी म्हणतात, नाव पण घेत नाही, बॉडीला उठला. ते म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणाले, काय करू, मग घेऊन ये त्याला. आणि रात्रीच्या वेळी ती घेऊन येत असते, त्याला पाठुंगलीला घालते आणि पाय खाली लटकत असतात. त्या तिथे काळोखामध्ये मांडव ऋषींना कुणीतरी शूळ लागला, हे मारलेला आहे, बाण मारला आहे आणि ते अर्धेमेले होऊन पडलेले आहेत त्या तिथे. आणि ह्या माणसाचा पाय त्यांना लागतो आणि मांडव ऋषी पटकन म्हणतात शूळ हल्ला, त्याने दुखापत झाली. ज्याचा मला धक्का लागला तो सूर्योदय होताच जाईल. ही लगेच म्हणते उद्या सूर्योदयच होणार नाही. पतिव्रता हो, आपल्या कामामध्ये आम्ही जे काय करतोय त्याच्यावर विश्वास. आणि खरंच सांगतो, ब्रह्मा विष्णू महेशला पेच पडला. हिने जे म्हटलं ना त्याप्रमाणे उद्या सूर्योदय नाही झाला तर संपूर्ण सृष्टीचं चक्र निघून जाईल, संपेल. करायचं काय? मग मध्यस्थी कुणाला करायची? लोहे को लोहा काटताय. अनुसयाला मध्यस्थी करायला लावतात. अनुशी तिला सांगते की तू तुझा जो सांगितलं शब्द पाठी घे, तुझा नवरा मेला तर जिवंत परत मी करून देईन. हा तिलाही विश्वास होता, तिने घेतलं आणि त्याप्रमाणे झालं. परत सृष्टीचं जे चक्र होतं ते नीट राहिलं. आणि त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न झाले आणि अनुसेला म्हणाले तुझ्यामुळे हे सगळं झालं, काय असेल ते वरदान मागेच तुम्ही मला वरदान दिलेलं आहे, ते कधून पूर्ण नाही झालं. म्हणून असं आहे तथास्तु. तिघंजणं एकदम म्हणतात तथास्तु. आणि मग ती गरोदर राहते आणि मार्गशीर्षामध्ये दत्त जयंती साजरी करतो. ते दत्त महाराज जन्माला ब्रह्मा विष्णू स्वरूप एक करून तुमच्या आमच्यासारखे सगळीकडे फिरले अलर्काला. त्याच्यानंतर तुमच्या कार्तवीर्याला यदुराजाचे एक गुरु होते. कार्तवीर्य परशुराम हे प्रबोधिले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्ही जना. नवनारायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. हे कोण सांगतंय? मी ओळखले तुम्हाला, तुम्ही कोण आहात ते. एवढं स्पष्ट बोलते की मी तुम्हाला ओळखलंय आणि त्यांनी हे पद दिले. तर असे दत्त महाराज सगळीकडे फिरून माहुरगडावर जन्माला आले. आणि फिरत फिरत यदुराजा शेवटी आला. जेव्हा यदुराजा घरातून निघाला की त्याला हे राज्यकारभार मिळाला नाही. मी एवढं सगळं काम करून सुद्धा मी दासीपुत्र म्हणून असं झालं, बाहेर आला. आणि फिरत फिरत जंगलात आला. तिथे आमचे दत्त महाराज पवडलेले होते असे दिगंबर अवस्थेमध्ये. आणि त्यांनी बघितलं तेज आणि असं बघत राहिला. मी एवढं सगळं राजवैभव करतो, ह्याला जंगलामध्ये काय मिळतं, काय करत नाही आणि काय तेज आहे. चेहऱ्यावरलं तेज बघतो म्हणाले काय आहे. महाराजाला उठवतात आणि विचारतो प्रश्न, मला सगळं वैभव आहे, सगळं काय आहे, पण मग तुम्हाला तुम्ही काय नसतं, तुम्ही खाता काय, पिता काय? महाराज उत्तर देत चालायला लागतात. भागवतामध्ये कथाभाग आहे. आणि यदुराजा त्यांच्या पाठीमागणे जातात. या झाडापासून मी हे शिकलो, मी जमिनीपासून हे शिकलो, समुद्रापासून हे शिकलो, पाण्या म्हणजे हे सगळं बालकापासून असे 24 ठिकाणी त्यांनी शिष्यत्व पत्करलं आहे. जगतपालक परमात्मा त्याने शिष्यत्व पत्करलं आहे. आणि ते त्याला सांगितलं, म्हणाले की हे सगळं तू लोकायला सांग आणि जगाचा उद्धार कर. आणि त्यावेळेला म्हणाले की मी आता निघालो. आणि त्यावेळेला ते गिरनार पर्वतावर गेले. आणि आज सुद्धा गिरनार पर्वतावर आहेत. दत्त संप्रदाय चिरंजीव आहे. बरोबर आहे. आता मला तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे की नाही म्हणजे मी कुठे होतो तेव्हा आणि हे सगळं सांगत आलो. अनुसयाची गोष्ट त्याच्या आधी ती नंतर आली. त्याच्या आधी काय बोलतो सांगितलं होतं आणि मग मी विषय सुरू करत पुढे गेलो. म्हणजे लक्षात किती जणांनी काय कळेल ना मला. ते झालं दिगंबराचं झालं. स्वामी महाराज कुरोपुरामध्ये होते, तिथे होते. गुरुस्थान स्वामी महाराजांनी प्रकट केलं.
आणि मी तिथे सगळ्यांना विचारलं बरोबर किती जण गेले होते, हात वर केलात. मग मी विचारलं तुम्ही त्या तिथे पार बघितलायत काय, सगळेजण म्हणाले हो. त्या पारावर स्वामी महाराज बसले होते आणि यांच्या बाजूला गांड्या महाराज बसले होते. योगानंद सरस्वती गुंजमध्ये त्यांची समाधी आहे. आणि पुण्याचे एक गृहस्थ पत्नी मुलं सगळ्यांना घेऊन आले होते. महाराजांना नमस्कार केला. गुरुदेव दत्त म्हणाले तुमच्यामुळे आमच्या घरामध्ये जे काही कर्जबाजारी आम्ही झालो होतो, आमच्या घरामध्ये जो आजार होता तो सगळा गेला. स्वामी महाराजांना सांगायला अशी पुष्कळ माणसं आहे की स्वामी महाराज ऐकतो, हां बोल ऐकतोय. पुढे जे काय बोलले, माझ्यासारखे दुःखी कष्टी माणसं या जगतात फार आहेत. त्यांच्यासाठी जर मला काय तुम्ही उपाय दिलात तो मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि त्यावेळेला स्वामी महाराज नुसते असे बघतात योगानंद सरस्वतींकडे, सगळे आपल्यासाठी मागायला येतात, हा लोकांसाठी मागायला आहे. आणि महाराज अंतर्मुख झाले आणि त्यांना जे स्फुरलं, श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवानि देव भावग्राह्य क्लेशहारी सुखीदे पुरात कष्टात विमलास्मान नमस्ते तन्नो माता त्वं पिता तो निपस्वं त्राता योगक्षेम सत्पुरुषं. यूट्यूब चॅनलला आहे, सगळ्यांनी ऐका. मला काहीतरी 2 पैसे मिळतील त्यातनं. हां डोक्यात बेस कळली पाहिजे, आपला प्रचार केला पाहिजे. पहिलं ते काय होतं, मंत्रशास्त्रामध्ये उच्चाराला महत्त्व आहे, वेदांतशास्त्रामध्ये विचाराला महत्त्व आहे, धर्मशास्त्रामध्ये आचाराला महत्त्व आहे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये प्रचाराला महत्त्व आहे. प्रचार केला पाहिजे. माझं यूट्यूब चॅनल बघत चला, जाहिराती सगळं, म्हणजे मला 2 पैसे मिळतील. जय गुरुदेव. कशी मदत करू शकता तेही सांगितलं. तर महाराजांच्या कृपेनं त्या घोरात कष्टाचं मराठीत करायचं आम्हाला लाभलं. माझा मुलगा 12वीला होता आणि त्यावेळेला एका रिक्षा ड्रायव्हरनं मी ठेवलं होतं की जा म्हणून. आणि गणिताचा पेपर होता. अतिशय उत्कृष्ट लिहायचा माझा मुलगा. गणित सोडवायला फटाफट शेवटचे 30-40 मिनिटामध्ये खाली यायचा. त्याचा पेपर लिहून पूर्ण व्हायचा, इतकं फटाफट लिहायचा. ते गणित काठावर पास झाला 35 मार्क. जय गुरुदेव. पण भगवंताची लीला आघात आहे. त्याला मी केला काय, TSC ॲग्री फर्स्ट क्लास पास झाला, पण लागला बँकेत. ज्याला गणिताचं हे नव्हतं त्याला तेवढं बँकेत. पण महाराजांची लीला आघात आहे, कारण त्यांची सत्ताच तशी आहे. अखिल ब्रह्मांडाचा नायक त्याचा तो मालक आहे. त्याला काय करतो, त्याला सगळं काय कळतं, पण ते गप्पाने गुप्त आहे. मग असं काय घडतं नाही, मग आम्ही म्हणतो तुमची लीला आघात द्या. खरं तुमची लीला आघात द्या. मैयाची काय कृपा, माझी तिकीट कन्फर्म झाली. जय गुरुदेव. आयुष्य म्हणजे मजा आहे हो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा आहे. तो त्या तिथे त्याने सांगितल्यानंतर त्या मुलाला जेव्हा मी पाठवलं होतं शाळेत, तिथे तो रिक्षा ड्रायव्हर लिहत बसला होता. आणि त्याने बघितलं काय लिहित आहे, काय तरी याची कविता करत असतो. काय माझ्या पप्पांच्या कामाचे आहे, तुम्ही या. ते असं सगळं काय काय करत असतात. जवल्यार पवल्यार जमान गाडी जाऊ द्या, आला आला आनंदाचा क्षण, टेम स्वामीचा जन्मदिन. अशी सगळी गाणी केली. आणि मग लोक म्हणतात पाठी म्हणजे काय पण लिहितात हो. टप टप घोडा गाडी मी हाती तो भरदाव, कधी मी पाहिन या डोळ्यानी स्वामींचे मनगाव. टप टप काय आहे, घोडागाडीवाला काय भक्ती करू शकत नाही का? पण आमचे महाराज म्हणजे कडक. दशगंधी ब्राह्मणाचा स्पर्श केल्यानंतर पण आंघोळ करायचे. कोणी पैसे टाकले त्याला स्पर्श झाला आंघोळ करायची, कुणाला येऊन द्यायची नाही. हो त्यांनी त्याच्यापुरतं ठेवलं, कुणाला सांगितलं नाही तू असं कर. मी एकादशीच्या दिवशी उसळपाव खात होतो BSTमध्ये कंडक्टर असताना. आणि एक गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणाले काय बुवा तुम्ही उसळपाव खाताय? म्हटलं हां, त्यात काय झालं, आज एकादशी आहे. म्हटलं माझी रोजच एकादशी असते. याला सांगतो मी नोकरी करतोय कंडक्टरची, मी तिथे अपेक्षा करायची काय मला साबुदाणा वडा मिळेल, नाही मिळणार. आणि मी तेवढं नाही करू शकत. मला उपवास या शब्दाचा अर्थ जेव्हा कळला तेव्हा तुम्ही उपवास करायचे बंद झाले. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. ज्याची मी उपासना करतोय, मी जिथे बैठक घालून बसतोय त्यावेळेला मला चहा सुद्धा आठवत नाही. आता जेव्हा उपवास असतो त्यावेळेला आम्ही अगं तिथे ही ठेवली खिचडी झाली का मला कळत नाही. आदल्या दिवशी सांगून ठेवणार साबुदाणे भिजत घ्या, उद्या उपास. मग हे करण्यापेक्षा भिंतात आहे ते खा ना. उद्या सांगा घरामध्ये चांगलं जेवण करू, आपली भात पोळी भाजी करू नको.
वऱ्याची भात कर, साबुदाण्याची बटाट्याची भाजी कर असं सांगायचं. चेंज, उपवास म्हणून नाही. म्हणून मी त्यावेळेला सांगतो, ह्याला सांगतो. आणि हे जेव्हा मला कळलं ते मी उपवास बंद केले. जो काही बेस्ट करून डेव्हिड तो इलाज, ह्याला इलाज नाही काय, त्याला समजवायचं की आज माझा उपवास आहे. तर त्या रिक्षा ड्रायव्हरने माझ्या घरी आली आणि मी पूजा करत होतो. पूजा करून झाल्यानंतर मी श्रीपाद श्री वल्लभ सदैव म्हणत होतो. त्याने मुलाला बोलवलं, हे म्हणतायत ते कुठे आहे. आणि त्याने मग आमचं आरतीचं पुस्तक त्यांना दिलं, म्हणाले हे बघायचं आहे. आणि माझी सगळी पूजा आटपेपर्यंत त्याने तिथे लिहिलं, श्रीपाद श्री वल्लभ सदैव स्वामी राया श्री दत्त पाही देवादिदेवा क्लेशाल श्री भावग्राह्य सुकीर्ते घोर कष्ट माझे दुरी करीते तुझी माझी माता पिता आता योगक्षेम चालवी सद्गुरू तुझीच राहता. सगळं मीटरमध्ये बसवलंय, करून मला दाखवलं. तो 8व्या दिवशी स्टुडिओला जाऊन गेलो, त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलं, यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही ऐकू शकता. महाराज काय करून घेऊ शकता, तुला जे दिलेलं काम आहे ते तू बघ. महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार, ह्याच्या आधी एवढे महाराजांचे भक्त झाले, त्यांना नाही का झाली मुक्ती, पण माझ्याकडे करून घेतलं. स्वामी महाराजांना घेऊन फिरणारा बाध्यकाचा एक मात्र मी 2000 सालामध्ये महाराजांना घेऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, नरसोबाच्या वाडीला महाराजांची मूर्ती घेऊन गेलो, माणगावला घेऊन गेलो, गोरडेश्वरला घेऊन गेलो. यूट्यूब चॅनलला बघायचं ते सुद्धा सीन आहे. काय आहे हे सांगत बसण्यामध्ये मजा नाही की महाराजांची सद्गुरूंची कृपा म्हणजे काय असते. मग अशी पहिल्यांदा म्हटलं, सद्गुरू जावे मम भजने. आम्ही सद्गुरूंकडे फक्त प्रॉब्लेम सॉल्व करायला जातो. माझी नोकरी नाही लागली, शिकून एवढा झाला, आता वर्ष 30 झालं, मुलाचं अजून मुलगी मिळत नाही आहे, मुलगी 27शी येऊन आली, अजून लग्न जमत नाही. याच्यासाठी आम्हाला सद्गुरू पाहिजे. आणि आम्ही सद्गुरूकडे जाताना व्यक्ती म्हणून बघतो, पण सद्गुरू व्यक्ती नसून तत्व आहे. तत्व म्हणून बघा, अनन्य भावाने शरणागती जेव्हा तुम्ही घ्याल की महाराज तुम्ही मला या रूपात भेटलेत. लहान मुलगा पण असू शकतो, म्हातारी व्यक्ती पण असू शकते, आणि असा शर्ट पिट घालून फिरणारा पण असू शकतो. पण मनात नाही की माझे हे गुरु आहेत हे मानल्यानंतर तिथे अनन्य भावाने शरणागती पत्करल्यानंतर त्या अघटित शक्तीला तिथे कार्यरत होऊ लागतं. की मी कुणाशी बोलतोय, सद्गुरूंशी नाही, दत्त महाराजांशी बोलतोय. आणि त्यावेळेला त्यांना तिथे यावं लागतं. स्वामी महाराजांचं अनेक पदं, अनेक स्तोत्र तुम्हाला सांगून झाली. शेवटचे एक सांगतो, आरण पराळकरांची लहानपणापासून जी आम्ही पदं ऐकलेली आहे, दत्तावरली पदं जर कुणाची असतील तर आरण पराळकर. मग त्याच्यामध्ये शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तू केवळ माता जनिता. सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण म्हणत नाही, यूट्यूब चॅनलला आहे. याला करुणा त्रिपदी असं म्हणतात. ती कशी निर्मिती झाली? नरसोबाच्या वाडीला किती जण गेलेत? क्या बात आहे. नरसोबाची वाडी म्हणजे हाताला नीट वर करायला हवं. दुपारी खिचडी खाल्लीच ना, मग आता पोटभर जेवण देणार आहे. आमटी भात पोळी भाजी सगळं आहे, पापड आहे, मिरची आहे, सगळं आहे. सांगायचं काय, त्या नरसोबाच्या वाडीला रोज संध्याकाळी पालखी निघते. आणि ती पालखीतली जी मूर्ती आहे ती कलटते. आणि हा घोर अपमान झाला आहे दत्त महाराजांचा. आणि नरसोबाच्या वाडीतली माणसं घाबरतात, त्या त्याच्यावर उपाय काय. मग कुणी यांनी सांगितलं हे कर, त्यांनी सांगितलं ते कर. पण पाप जे असतं ना ते डोक्यात असतं. वेळ नाही म्हणून तर तुम्हाला गुरुचरित्रातला कथाभाग सांगितला असता की पाप डोक्यात कसं असतं. पण आम्ही ते पहिल्या खेपेत केल्यानंतर जात नाही. नारायण नागबळी कर, त्रिपिंडी श्राद्ध कर, पण डोक्यातलं पाप कमी नाही झाले. मी जे केल्यामुळे माझे सगळे पित्र मुक्त झाले हे नाही, काय ते करत होते हो. मला वाटतं 30 फुलं त्यांनी परत वापरली. जय गुरुजी, आमच्या लक्षी देते. काय त्यांचं ते धोतर होतं, कळकट विचारू नका. पण ते काय तिथे सोडलं द्यायचं नव्हतं. अरे त्यांचं ते जानवं काळं किती झालं होतं, कधी धुतलंय नको तिथे आमचं लक्ष. काय कसं पुण्य मिळणार. जय गुरुजी. तर ती मूर्ती कलंडली. अनेकांना प्रश्न विचारायला गेले, पण डोक्यातलं काय पाप जात नव्हतं. एखाद्या मनामध्ये आलं की आपण वासुदेवानंद सरस्वतीला विचारायला जाऊया. आणि मग नरसोबाच्या वाडीतल्या पुजारी 4 दिशेला 4 माणसं 4 माणसं पाठवली. मग कळलं महाराज एका ठिकाणी राहायचं नाही.
पुढे निघून झाले. हे लोक हिंगोलीला तिथे कळलं की महाराज होते कालच गेले पुढे आणि नरसी गावामध्ये ते गेले आणि नरसी गावामध्ये ही 4 जण येत आहेत आणि महाराज बसलेले आहेत त्या मंदिरामध्ये आणि मंदिरामधल्या त्या पुजाऱ्याने सांगतात नरसोबावाडीची 4 माणसं येत आहेत, त्यांची जेवणाची वगैरे तयारी ठेवा, मी माझं अनेक आठवण येतो नदीवर जाऊन. आणि नदीवर गेलेले आहेत आणि त्या तिथे अनेक करत बसताना साधना करत असताना त्यांच्या मांडीमध्ये लहान नीळ वर्ण बालक त्यांच्या मांडीतून पुढे फोटो बघितला असेल महाराजांच्या मांडीत लहान मूल असलेलं ते बसलेलं आहे आणि महाराज ते रडायला लागल्यानंतर महाराजांनी करुणात्री दिली. आता हे सगळं तुम्हाला कसं कळलं पाहते का? त्यावेळेला कपडे धुवायला एक बाई गेली होती, ती तिथं जात असताना त्यांनी बघितलं काय भाग्य वासुदेवानं स्वामी महाराजांच्या साक्षात दत्तप्रभूंनी बघितलं, अरे नीलवर्ण बालक हां. आणि महाराजांचं थोड्यात लक्ष केलं, म्हणाले इकडे ये, तुझे काय बघितलंच ना ते कुणाला सांगू नकोस. पण मजा माहिती काय, बाईला सांगितलं ना कुठल्या बाईला सांगू नको, ती 10 म्हणतात तुला म्हणून सांगते तू सगळं सांगू नको. आणि हे सगळं महाराजांना माहिती पण होतं, तरीसुद्धा महाराजांनी सांगितलं कुणाला सांगू नको. अगं तुला येडी फुली म्हणतील, मला येडी म्हणत ते फुली म्हणत मी सगळ्यांना सांगणार महाराजांच्या बांधीमध्ये माझ्या तत्व महाराजांचं दर्शन झालं. आणि तिने सांगितलं म्हणून मला कळलं, लिखाण लिहून ठेवलं मी दर्शन मी सांगितलं. माणसं मला विचारतात की तुम्ही असं सगळं कसं काय सांगता? म्हटलं तो ते वासुदेवानंद सरस्वती मीच बसलो होतो, हेडिंग लागते कोणाची. सांगायचं कारण काय, त्यावेळेला त्यांना तिथे स्फुरलं. तेवढ्या नरसोबावाडीचे 4 गुरुजी तिथे आले आणि ते नंतरही आपलं करुणापती त्यांच्या हातामध्ये दिली. आज कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात, पालखीला गेलात तर करुणात्रीपदी म्हटल्याशिवाय पालखी पुरी होत नाही, करत नाही. गाणगापूरला जा, कुरवपूरला जा, नरसोबाच्या वाडीला जा, प्रत्येक ठिकाणी करुणात्रीपदी ही म्हटलीच जाते. तर असे करुणात्रीपदी अनेक पानांच्याबद्दल सांगायला गेलो तो सकाळपर्यंत मी सांगू शकेन. ते बोलून घेतात, मी सांगत जातो, मी काय बोलत नाही. आठवण ठेवायला पाहिजे. सिंगरमध्ये माझा असंच कार्यक्रम चालला होता, तिथे एका माणसाने सांगितलं मला आम्हाला कुठली आवडली माहिती काय, तुम्ही पुढे कुठेतरी घुसत जाता, सेंट्रल लाईनची गाडी हार्बर लाईनला घालता आणि परत वेस्टर्नमध्ये घुसवता आणि परत आणून तुम्ही परत सेंट्रल लाईनमध्ये आहेतच परत. सांगायचं नाही इथून तिकडे जाऊन पुन्हा मूळ पदावर येणं हे महाराजांचं काम आहे. आठवावे वेळोवेळा, आठवण करून देणारे, स्मृती भंग करणारे सगळी ती आहे, ती आठवण त्यांनी करून दिली. आणि म्हणून तुमच्यासमोर 4 शब्द मी बोलू शकलो. स्वामी महाराजांच्या ह्या कार्यामध्ये तुम्ही आलात. कोकणामध्ये त्या मूळ पदावर येतो. कोकणामध्ये आपला एक प्रकल्प चालू आहे, वासुदेव शाश्वत अभियान. कुणाकडेही पैसे मागायला जात नाही, कारण आम्ही रोज म्हणतो आमचे महाराज म्हणजे टाकसाळेत रिझर्व्ह बँक नाही. स्वामी महाराज टाकसाळेत रिझर्व्ह बँक नाही, रिझर्व्ह बँकेत पैसे ते पाठवतात. त्याने अशा झोळीमध्ये हात घातला काही देऊ शकतात. म्हणजे काय, कोणाची बुद्धी फिरवायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. तुम्हाला जर असं वाटलं की पातिकाका करतोय हे कार्य चांगलं आहे तर आमच्याकडे प्लॉट विकत घ्या इन्व्हेस्टमेंट म्हणून. कोकणात कोण कशाला येत आहे, इन्व्हेस्ट करा ना, माझे पार्टनर व्हा. मुदत टाकायची विकावं असं वाटलं तर विकून जाईल. प्रॉफिट सगळे आपल्या व्यवहारामध्ये वागायचं. आम्ही व्यवहारिक सगळ्या जन्माला आल्यापासून पहिल्यापासून आम्हाला पापीसुद्धा मागितले पहिले चॉकलेट दे. लहान असताना कळत नाही म्हणजे पापी दे, गोळी दिल्याबरोबर म्हणजे एवढं आम्ही व्यवहारामध्ये गुंतलेलो आहोत. मग आता शेवटपर्यंत जाणार का नाही. तर व्यवहार ही गोष्ट वेगळी आहे, अध्यात्म ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून कधी व्यवहार आणि अध्यात्म आणले नाही. अनेकांना 7,800 रुपये जास्त वाटले असतील, पण आता इथे आल्यानंतर काय याच्यात मिळत असेल त्यांना काय माहिती नाही. पण मला काय मिळालं नाही तर मी काम करत नाही. इथे CA आहेत, मला काल सांगितलं त्यांनी की तुमचं डॉक्युमेंट्स लिहायचं काम पटवर्तन करतात. म्हटलं हो, ऑडिटला माझ्याकडे येतं. म्हटलं माझी सगळी कुंडली तुम्हाला माहिती आहे. हसायला लागलं, आता पण असतं काय आहे, आम्ही प्रामाणिक आहोत. आम्हाला फसवायचं नाही, जे काय आहे ते आहे. पाहिजे मागा ताक मागायला जायचं, भांडं लपवायचं नाही. ताक घेऊन येणार, ताक द्या डायरेक्ट. दिलं तर दिलं, आता काय म्हणत नाही देतो, आमच्याकडे आज नाही, विरजनात लावलेलं नाही. ओके, दुसऱ्या घरात गेलो. सांगायचं काम आम्ही जे काही कोकणामध्ये काम करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही मदत करावी. टोटल 35 कोटीचा प्रकल्प आहे. काय तुम्ही कोण कधी घेऊन सांगता येत नाही. आता आमच्यावर आता आलेले आहेत ते आता इथे नाही आहेत,
पण ते म्हणाले मी तुमच्याकडे येतो आणि बघतो, तर दिसत नाही येत ते. मयेकर माझ्या बाजूलाच असतात, मी त्यांना घेऊन बसलो आहे. मी तुम्हाला बिल्डर आहेत ते, सेपरेट रूम घेतले स्वतःसाठी. हां, 3 माणसांचे पैसे एकट्याने भरले. हां, मी तिथे त्याला म्हटलं नाही की कमी बिमी करणार म्हणून. 3 माणसांचे पैसे भरा नाही राहा, एकटे राहा किती राहा. सांगायचं काय, ते आले ते आता मला म्हणतात मी तुमच्याकडे येतो बघतो. मला म्हटलं तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला मी तयार आहे, पहिले पैसे रोकडी करो, रोकडी करो. गुजराती शब्द, लक्ष्मी चांदो लगाडवावी तो मूळ धोवा नाही जेव्हा, असं गुजराती लोक म्हणतात. म्हणजे काय, एखादी लक्ष्मी आला, कोण गिरायक आलं, काय आला नाही, दोनाला थांबा, मी तुला आंघोळ नाही केली, दुकान नाही उडत, ये काय पाहिजे मी तुला लगेच देतो. तसं आम्ही काम महाराजांचं करतो. आणि कोणतं द्यावं असं वाटलं, काही काहींची चिरे जरा बरे वाटतात, काहीतरी देऊया असं वाटते. हां, म्हणजे नसलं तरी विचार करा, त्या वाते सोमेश असणार मोठा चांगला बसला काही सोमेश द्या. तर जे काय असेल ते इन्व्हेस्टमेंट करा, स्वामी महाराजांच्या कार्याला बघायला या. नाही केली इन्व्हेस्टमेंट तरी बघायला तरी या. काही काय माणसांच्या नुसतं येण्याने सुद्धा काम होतं. काही काही वेळेला रस्त्यातून असं एक माणूस जातो, त्याला बघितलं की कधी ते संबंध नाही त्याचा, पण त्याला बघितलं की काही संबंध नाही त्याच्याशी, पण त्याला बघितलं की चीड येते. पूर्वजन्मीच आहे. त्यावेळी काय झालं, तसं पूर्वजन्मीचे माणसं देणं फेडायला आले. आपण सगळे जे आलो ते देणं फेडायला आलो, पैशाने नाही. काय काय नुसतं बोलून सुद्धा. आणि ते वकील साहेब बसलेत पाटील, मी त्यांच्याकडे जातो गुप्तमानी, हो येऊ का, आणि मी त्यांना विचारत बसतो. कधी त्यांना पैसे विचारलेले नाही, जय बोलतो. ते माझं फेडतात, मी त्यांचं फेडतो आहे. आहे ते आलेले आहेत माझ्यामधून, जोशी आहेत, आता मनामधून असतात. पण तेव्हा या वाटतं तेव्हा मी त्यांना देतो, जसे येतील त्याप्रमाणे. त्यांच्या कृपेमुळे मी आज इथपर्यंत 19 माणसं होती ठाणपर्यामध्ये, आज माझ्या एकट्या नावचं आहे. त्याने मार्गदर्शन केलं. इथून फडके आणि दोघं एकत्र बसतात रत्नागिरीमध्ये, कधी आला तर त्यांच्या ऑफिसला चहा नक्की देतील. तुमच्या वतीने मी सांगतो. तर असे मंडळी अशी भेटले आहेत की महाराजांची कृपा आहे. अशीच कृपा तुम्हा सर्वांवर राहावं अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, नर्मदेच्या प्रार्थना करतो. आणि जे काय तुम्ही मला मदत केली त्याचा मी सदैव उभे राहील, इतकं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जे काही चांगलं होतं ते बरोबर घेऊन जा, जे काही आलतू फालतू बोललं असेल ते इथेच सोडून जा. आणि मस्तपैकी 7:30ला जेवायला खाली या, बॅगा घेऊन या खाली. हां, 8:15 आपण इथनं निघायला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.